पुनर्वसन खातं कोणाकडे आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब? तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं. तुम्ही सांगू ना जरा. तुम्ही राम मंदिर लुटणार आहे. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला. लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे काय ते. चाललंय? राम मंदिर कोण लुटणार तुम्ही? आहे. साहेब, आपण बोला. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय, प्रश्न नुसतं बोलायचंय, बाकी काय आहे त्याच्यामध्ये? इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीनं आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय तुम्ही अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलू द्या, कन्क्लूड होऊ द्या, झाल्यावर देतो तुम्हाला. अरे माझा पॉइंट बोलणार वसई बरं, विरार ठीक आहे, ठीक. घ्या बात मग करू. अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. दोन दोन कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत. ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन ठीक आहे. मंत्री कोण आहे ठीक आहे, हे माहित नाहीये. क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार ठीक आहे, ठीक. 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, ठीक आहे, उद्दाम ठीक आहे, आहे. भास्कर अशा साहेब. 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय ठीक भाषा आहे, जाधव साहेब चालू करा आपण. एवढी अध्यक्ष महोदय, कोण इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना जरा. तुम्ही राम मंदिर लुटणार आहे. चोर कुठले? लुटणार आहे आम्हाला सांगू नये. चला, जाधव साहेब आपण चालू करा. भातकर भातकर साहेब, खाली बसा. भातकर साहेब. बसा खाली तुम्ही. खाली बसा, खाली बसा. आम्हाला सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या लुटणार आहे, सगळे. सांगू नये. चला तुम्हाला सगळं यायचंय. चला. नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय लय वय उर्मट आणि बघा. घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. वय प्रत्येक बघू वेळी असा तुम्हाला. अहंकार असो हे काय ते. चाललंय? ठीक आहे, भातकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव पण साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण लुटणार तुम्ही? आहे, जाधव साहेब आपण बोलू बोला. नये. अरे राम मंदिराच्या राम चोऱ्या मंदिर करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा. ठीक आहे, बसून घ्या. हा. आदित्य साहेब बसा, बसा, बसून घ्या. आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब. महोदय, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काल बघितलं मी पालन केलं संसदेत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केलाय. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून? मला काय शिकवतो तुम्ही? पक्ष बदलला नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. जाधव साहेब का पक्षपेक्षाचं जाधव साहेब काढायचं? विषयावर आपण चर्चा करू. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय, इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने सांगण्याची गरज आहे की आज ज्या ज्या ठिकाणी संपूर्णपणे रस्ते खचलेले आहेत, पूल तुटून पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची व्यवस्था उभी करण्याकरता कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करतोय, आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही लोकांना दिलासा देतोय, हे या चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही खरी आजच्या ह्या चर्चेची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय आपण बघितलं त्या मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळली
आणि त्या बिल्डिंग खाली 6 माणसं अध्यक्ष महोदय दुर्दैवानं मृत पावलेली आहे, मृत पावलेली आहे. आत्ताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला, कचऱ्याचा ढीग झाला, त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती अध्यक्ष महोदय, तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला. 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत. खरं किती खोटं किती माहीत नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 चला, लोक खाली बसून बोलू नका. 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत. आणि म्हणून तिथली वस्तुस्थिती खरी काय आहे ती सुद्धा या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भुजबळ साहेब कळली पाहिजे. ही आपली अनेक वर्षांची प्रथा आहे. अध्यक्ष महोदय, एक आपल्याकडं खोपोलीला अतिशय चांगल्या प्रकारचा एक सामाजिक कार्यकर्ता पोरगा परवांच्या दिवशी ज्या वेळेला हे मिसिंग लिंक सारख्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणी लोकांना दिवस रात्र मदत करण्याकरता म्हणून तो उपस्थित होता. त्या दिवशी तो टँकर रस्त्यावर पडला आणि 16 तास रस्त्यावर पुणे मुंबई हायवेवर ज्या वेळेला वाहतूक थांबली होती